नमस्कार मित्रांनो, आज मी जो तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत आहे तो एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे जे कटर मशीन आहे, ह्या कटर मशीनबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि ह्याचा ॲड्रेस पण देणार आहे की हे कुठं बनते. तर मित्रांनो, तुम्ही जे बघत आहात हे आहे GB भवानीची मोटर. मित्रांनो, ही एक 2 हाऊस पॉवरची मोटर लावलेली आहे आणि यामधून तुम्हाला चारा हा बारीक करून आपल्या जनावरांना टाकता येतो. तसंच मित्रांनो, याच कटर मशीनमध्ये सुद्धा चक्की बसवलेली आहे. घरगुती दळण जर तुम्हाला काढायचे असले तर यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे घरच्या घरी काढू शकता. मित्रांनो, हे एक चांगलं या प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की एका बाजूला आपण चाऱ्याचा बारीक बुगदा केलेला आहे आणि आता आपण दळण कशा प्रकारे दळता येईल चक्कीमधून हे बघणार आहे. 2 in 1 मशीन आहे मित्रांनो आणि हे मशीन खूप चांगल्या पद्धतीनं दोन्हीही काम करते मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट मेन म्हणजे हे इलेक्ट्रिकवर चालणारी मशीन आहे मित्रांनो. तुमच्या घरी जर प्रमाणात म्हणजे जवळपास 6 ते 8 जनावरं असतील तर त्यांच्यासाठी ही छोटी मशीन खूप उपयोगाची आहे मित्रांनो. आणि हे स्वतः तयार करतात मित्रांनो आणि ह्या संपूर्ण मशीना आपल्या भारतात तयार होतात मित्रांनो. ज्या प्रकारे आपण मशीनची सेटिंग बघत आहोत त्याच प्रकारे मित्रांनो आता जे तुम्ही बघत आहात त्यामध्ये हे ब्लेड्स आहे. ज्या ज्या प्रकारचं तुम्हाला चारा किंवा दळण लागेल त्या त्या प्रकारची तुम्हाला ब्लेड लावून ते तुम्हाला काढता येणार आहे मित्रांनो. ही एक 2 हाऊस पॉवरची मोटरची मशीन आहे. त्याच्यामध्ये तुमचा एकाच टाईमला एक निघणार आहे. म्हणजे जवळपास चाऱ्याच्या वेळेस चारा निघणार आहे आणि तुम्हाला दळण काढायचं असलं तर दळण पण निघणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ठराविक दळण काढता येईल. बारीक लागलं तर बारीक, जाळं लागलं तर जाळं, अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या मशिनीचा उपयोग घेऊ शकता. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मित्रांनो की जर तुमच्या घरी जास्त जनावरं नाही आहे तर तुम्हाला ही मशीन योग्य आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो दुसऱ्या मशीनकडे जाणार आहोत आणि त्यांची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहात हे पण सेम कंडिशनच्या 2 मशीन आहे मित्रांनो. आणि तेच जसं पूर्ण काम अगोदरची मशीन करत होती तसंच हे पण मशीन काम करणार आहे. फक्त या मशीनमध्ये दळणचक्की लावलेली नाही, त्यामुळे तुम्हाला हे परवडणार नाही मित्रांनो. एकाच मशीनमधून जर आणि मित्रांनो ही छोटीशी मशीन पण खूप उपयोगाची आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी चक्कीची मशीन आहे म्हणजे जवळपास त्यांच्या घरी जर कधी चक्की असेल तर त्यांना फक्त हेच घ्यायला परवडते. तसंच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ह्या मशीनचं एक काय काम आहे. हे मशीन जे आहे ना हे दोन्ही काम करते. म्हणजे तुमच्या घरचं दळण असलं तर तुम्हाला दळण काढता येते आणि त्यानंतर तुमच्या घरी ढोरांना चारा बनवायचा असला तुम्हाला चारा बारीक करता येते मित्रांनो. म्हणजे तुमचे 2 काम होणार आहे. घरच्या घरी तुमचं दळण पण निघणार आहे. आजकाल काय आहे, मक्याचं पीठ हे जनावराला लागते आणि जनावराला लागते तर मग ते कामशीर लागते ना. आता जनावराला जर लागत असेल तर तुमचं जनावरासाठी पीठही निघून राहिलं. त्यानंतर तुम्ही जो कुटार करून राहिले तो कुटारही तुमच्या जनावराला खाली भेटून राहिला, ढोराला खाली भेटून राहिला. आता म्हणजे तुम्ही सांगा मला, ह्या दोन्ही मशीना जर कधी आपण वेगवेगळ्या घेतल्या तर आपल्याला परवडणार नाही. पण एका मशीनच्या कामातच जर कधी आपल्या 2-4 कामं होत असेल तर हरकत नाही. ही आहे सगळ्यात मोठी मशीन मित्रांनो. हे मशीन इलेक्ट्रिकवर पण चालते आणि तशीच मित्रांनो हे जनरेटरवर पण चालते. पण कधी जेव्हा तुमच्या घरी ढोरं जास्त असले तर तुम्हाला ही मोठी मशीन घ्यायला पुरते आणि याच्यात चक्की दिलेली नाही आहे, याच्यात फक्त कुटारच होणार आहे. आता हे आहे तिच्यापेक्षा मोठी मशीन, हे जनरेटरवर चालते आणि इलेक्ट्रिकवर पण चालते. पण जनरेटरवर चालताना ते ज्या पॉवरमध्ये काम करते तेवढं ते इलेक्ट्रिकमध्ये काम नाही करत, कारण की सरळ गोष्ट आहे. आता इलेक्ट्रिक म्हटलं तर त्याचा पॉवर मोजका राहते आणि जनरेटरचा पॉवर एकदम तिथंच लागते जिथं लागायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये तुमचं बोट जाणार नाही, कारण की त्याच्यात कसं आहे रिव्हर्स आणि न्यूट्रल म्हणजे याच्यात बटन दिलेलं आहे की तुम्हाला मागं पुढे करता येते सोप्या भाषेत चारा, जेणेकरून तुमचा हात त्याच्यात फसणार नाही. मित्रांनो, मी तुमचा भाऊच आहे, तुम्हाला माहीत आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करजा, नाही आवडला असेल तर तुम्ही दुसरा व्हिडिओ पाहायचा, म्हणजे तो तरी तुम्हाला आवडू शकते मित्रांनो. आणि आता तुम्हाला जर कधी हे घ्यायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही